बोलताना ते असं बोललेले की आम्हाला मोठी आंदोलनं हाताळायची सवय आहे. गुर्जर पटेल यांचं आंदोलन आम्ही हाताळायला सत्तेवर आलो. मराठ्याचंही आंदोलन आम्ही तसंच हाताळतो. आणि ते फडणवीस बघून घेते म्हणून. बर, हे बघा, एकतर ते काय उद्देशाने बोललेत हे नाही मला, मी बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. मी माझ्या शरीराच्या वेदना आणि माझ्या समाजाच्या वेदना मला माहिती आहे, त्यामुळे मी माझ्या याच्यातच होतो, मी बघितलं नाही. पण आता त्यांचा उद्देश नेमका काय, कोणत्या अर्थाचा आहे हा माहीत नाही मला. पण ते एवढं सोपं नाही. कोण म्हणले तुम्ही? अमित शहा. त्यांना तर बोललो होतो आम्ही, अमित शहा साहेबाला, की शिर्डीला ते मोदी साहेब तेव्हा बोला आरक्षणाच्या बाजूने. एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला, त्यावेळेस आता तेव्हा नाही बोलले, आता बोलले. चिलमित चहा याची वेळ येऊ देऊ नका तुमच्या साहेब, मराठ्याच्या नका नादी लागू तुम्ही. हे बघा, तुम्हाला सरळ सांगतो अमित शहा साहेब, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं, तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार. हे बघा, मी जाहीर सांगतो अमित शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागणार. जसं की तुम्ही मगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे, जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकच हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाहीये. कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही. एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही. त्याच पद्धतीनं मराठा आणि कुणबी एकच आहे. अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या, मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार आहे. हा झाला एक प्रमुख मुद्दा. तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही. आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय आत्ता तरी, तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गोडी गुलाबीने म्हणून, अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढे लगेच सांगतो. पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू, एक चांगल्या भूमिकेत धरू. चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा करायची गरज पडणार नाही. तिथं करायचीच आहे, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच आहे. त्यात ती नाही गॅजेटही लावता येते. पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं, तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू, ते गोडीगुलेपणे हाताळलेलं तुम्हाला परवडन. तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं, तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. बघा, मी तुम्हाला काय सांगतोय दोघालाही, अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब बी, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीत चहा असं प्यायची येळी तुमच्यावर येईल. चिलमीत चहा अवघड असतं भाऊ. ती वेळी येईन, मग ती वेळ येऊन द्यायची नाही. तुम्हाला क्लिअर सांगतोय मी. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती. तुम्हाला वाटत असेल हे खेड्यातलं हे असं कसं काय, मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला आहे. तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक 2-4 मिनिटं जास्तीचे घेतो. मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला आंदोलन हाताळू, तर अमित शहा साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक असणार आहे. त्याचं कारणच सांगतो तुम्हाला. आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली, तुम्ही गोडीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्यावं. तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही.
आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही. पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठेवलं तर गणित नाही, तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणले तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र. हे क्लिअर केलं. आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं, ही एक पद्धत झाली, तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धत आहे, ती मराठ्यांबाबत राबवू नका. तुम्ही आमचं नाव घेतलंय म्हणून, मी काय तुमचं कवा नाव घेतलेलं नाही, माझ्या समाजाने घेतलेलं नाही. तुम्ही तिकडे खड्ड्यात पडा, उताने पाताने पडा, तिकडे मारा, काय देणं घेणं नाही आम्हाला. आम्ही तुमचं नाव नाही घेतलं, पण तुम्ही माझ्या मराठ्याचं नाव घेतलं. गुर्जर पटेल म्हणजे गुजरातचे, यांचं आंदोलन हाताळलं तसं आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू. तुम्ही जर त्या पद्धतीने हाताळाल, तुमच्या पद्धतीने, तुमची पद्धत म्हणजे काय, कष्ट लोकांनी करायचं आणि लोणी आपण खायचं. ही तुमची जी घाण सवय आहे ना पूर्वीची, आमिषा असं आहे, ही तुमच्यासाठी घातक आहे. मला हे बोलायची गरज नव्हती, पण तुम्ही माझ्या मराठ्याला आरक्षणात ओढलं मध्ये आता, म्हणून मला हे बोलावं लागतं, नाविलाज आहे माझा. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या स्टाईलनं कामं केलेले हाताळलेले. जसं की उदाहरणार्थ म्हणून उदाहरण म्हणून देतो, जसं की भाजपासाठी रक्त अंगातलं पूर्ण संपवून घेतलं. वाजपेयी साहेब आहेत, त्याच्यानंतर अडवाणी साहेब आहेत, त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आहेत, त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहेत, व्यंकय्या नायडू साहेब आहेत, त्याच्यानंतर आपले महाजन प्रमोद महाजन साहेब आहेत, सुषमा स्वराज आहेत. अशी जी एक टीम होती पूर्वीची, अशोक सिंगल, मला वाटतं प्रवीण तोगडिया, मुरली मनोहर जोशी, हे जे मोठमोठाले टीम होते, मला वाटतं रामजेठ मलानी सुद्धा बहुतेक त्या याच्यामधलेच आहेत. ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय झिजवला. आमिष असं आहे, ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं. मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं. ज्या माणसानं उभा देश पिंजून काढला त्यांना तुम्ही कोपऱ्यात बसले, त्यांचं नाव आहे लालकृष्ण अडवाणी. हो, तुम्ही कसं हाताळताय स्वतःच्या कुटुंबाला, तो एक परिवार आहे तुमचा, ते तुमचा अंतर्गत विषय, आम्हाला नाही देणं घेणं. पण तुम्ही पटेलांशी गुर्जराशी मराठ्यांचं आंदोलन जोडलं आणि तुम्ही त्या हाताळायच्या भूमिकेत निघाला. तुमच्या त्या पद्धतीने हाताळणार असाल तर ते होतं तुमचं कुटुंब, त्यांनी सहन केलं. इथं महाराष्ट्र एक असा आहे की ज्यावेळेस दिल्लीवरती किंवा भाजपवरती संकट येईल त्यावेळेस दोन्ही हातावरती आपल्या जबाबदारी महाराष्ट्र घेतो आणि हिमालयासारखं उभा राहतो तुमच्या पाठीशी. त्या महाराष्ट्रातल्या मराठ्याशी जर तुमची इतकी वाईट नियत असेल आंदोलन हाताळण्याची त्या पद्धतीनं, की तुम्ही तसं हातोळ म्हणजे हटू, म्हणजे ज्यांना कुणाला पंतप्रधान व्हायचंय त्यांना होऊ द्यायचं नाही, ज्यांना कुणाला पुढे जायचंय त्याला जाऊ द्यायचं नाही, जो कोणी रेसमध्ये पंतप्रधानाच्या त्याला 2-3 दिवस ठेवायचं. उदाहरणार्थ मनोहर पर्रीकर हे ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं. म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही. हो, तुम्ही मराठ्यात तिन्ही तळात कोणी ठेवणार नाही ना, मी तुम्हाला तिन्ही तळात. आम्ही शाहसाहेब त्या भानगडी जर पडलात, गोडी गुलाबीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा. प्रत्येक वेळेस तुमची ती स्टाईल आहे ज्या पद्धतीत, जसं की योगी आदित्यनाथ साहेब ज्यावेळेस त्या फ्रंटला येत आहेत की आता हे पंतप्रधानाच्या लेवल जाणार, तुम्ही हाताळलं रिव्हर्स टाकलाच म्हणून समजायचं. ही जी तुमची पद्धत आहे हाताळण्याची स्वस्वार्थासाठी, स्वतःचे लोक पायाखाली दाबवण्याची, ही इथं मराठीच्या आंदोलनात चालत नसते. कारण इथं मनोज जरांगे पठ्ठे आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. हीच पद्धत तुम्ही ज्या वेळेस पुढं जायचंय तुम्हाला त्यावेळेस तुम्ही संपवता. ज्या लोकांना उभं आयुष्य घातलं त्या लोकांना सुद्धा संपवायला तुम्ही, जसं की आपले शिवराज चौहान मामा, ज्या माणसानं मध्य प्रदेश स्वच्छ केला, एकदम चांगल्या पद्धतीत पुढं डेव्हलप केला, जो माणूस रेसमध्ये चालला तो माणूस तुम्ही कसा हाताळला हे आम्हाला सांगायची गरज नाही. सुषमा स्वराज यांना तुम्ही कसं हाताळलं हे आम्हाला सांगायची गरज नाहीये. ही तुमची हाताळण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती आहे. ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब त्या स्टेजला जाणार आहे त्यावेळेस कसं हाताळायचं हे आम्हाला चांगलं माहिती. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही ज्यानं तुम्हाला मोठं केलं त्याचं नाव न घेण्याऐवजी ज्यांनी तुमचा भाजपरूपी संसार मोठा केला, ज्यांनी योगदान दिलं त्याचं नाव तुमच्या तोंडातून चांगलं निघण्याऐवजी तुमचं दुसऱ्याचं निघतं की ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्याला म्हणताय तुम्ही आम्ही त्यांच्या कणगोळीत धरून राजकारण शिकलोय. म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत दोघांची ही आम्हाला चांगली माहिती. तुम्ही माझ्या मराठीवर बोललात म्हणून मला तुमच्यावरती बोलायची वेळ आली. तुमची ही काम करण्याची पद्धत जी आहे ना हाताळण्याची, ही तुमच्यासाठी खूप घातक आहे. तुम्हाला दिसतंय ते बरं,
अमित शहा साहेब तुम्हाला फक्त दिसतंय हम करो सो कायदा काहीतरी, ते तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही इतके येडी जनता या देशातली समजूच नका. तुम्ही जे माणसं आयुष्य त्यांनी घातलं, वसुंधरा राजे साहेब ज्यांनी आपल्या मनगटावरती सगळं भाजप पेलून धरलं होतं, ज्या काळात तिथं वाढत नव्हतं ती परिवर्तनाची लाट ज्या लोकांनी निर्माण केली, त्यांच्या जोडीला ज्योतिरादित्य शिंदे साहेब, हे लोक ज्या ज्या वेळेस त्या रेसला येतील त्या त्यावेळेस तुम्ही कशा मागे फेकायचे, तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत काय, तुमच्याच लोकांचा घात तुम्ही कसा करायचा. आंदोलनाकडे येतो मी, तुम्ही आंदोलन तेही कसे हाताळले त्याच्याकडे पण येतो, आज येतोयच तुमच्याकडे मी आता. पण तुम्ही तुमचे सुद्धा कसे हाताळलेत. तुम्ही अनंतबेन पटेलांचं काय केलं, पटेलांचा वापर करून तुम्ही गुजरातमध्ये कोणत्या बेटावरती काय उभा केलं, दीव दमनच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, सिलवाशाच्या बेटावर तुम्ही काय उभा केलं, आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला गेलेला आहेत ना, तर मला वाटत नसन की इतक्या लांबपर्यंत काय काय करायला आहे. कारण माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार. तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक केले. तुम्ही चांगले काय कमी केलं होतं प्रमोद महाजनांनी, कुठं कमी पडली होती ती, कुठं लालकृष्ण अडवाणी कमी पडले होते, कुठं मनोहर जोशी कमी पडली होती, मुरली मनोहर जोशी काय कमी पडले हे लोक, सुषमा स्वराजांनी काय कमी पडले, कोणते लोक तुम्ही पुढे आले आणि लगेच मागं घातले. तुम्ही प्रत्येक जागेवर हीच सिस्टम केली. तुम्ही हरियाणा झारखंडला तेच केलं.